कोल्हापूरसह अनेक शहरांमध्ये ऊन खूपच वाढताना दिसते। या उन्हामुळे भूक न लागणे, अशक्तपणा येणे, अजून बऱ्याच समस्या या उन्हामुळे जाणवू शकतात। त्यातीलच एक समस्या म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते। आता हा प्रश्न कोल्हापूरकरांना नक्कीच पडला असेल की डिहायड्रेशन होतं म्हणजे नक्की काय होतं। एक दिवस उन्हात फिरल्याने थकवा आणि अशक्तपणा येतोच, पण डिहायड्रेशन हे एक दिवसात होत नाही। साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर उन्हात घामाचं प्रमाण खूप वाढतं, त्यामुळे हळूहळू शरीरातील पाण्याची पातळी कमी होत जाते। पाण्याची पातळी कमी झाली की मग शरीरातील खनिज, सोडियम, ग्लुकोज आणि आवश्यक जीवनसत्वांची कमतरता शरीरामध्ये भासते। या सगळ्या गोष्टींचा शरीरावर एकत्रितरित्या परिणाम होतो आणि वेगवेगळ्या लक्षणांमधून डिहायड्रेशनचा त्रास जाणवायला लागतो। तरी या डिहायड्रेशन पासून वाचण्यासाठी तुम्ही रोज 8 ते 10 ग्लास पाणी तर प्यायला हवंच, सोबत लिंबू पाणी, नारळ पाणी, ताक किंवा मोसंबी ज्यूस घेऊ शकता।